पवित्र अशा अयोध्या नगरीमध्ये महामुनी अगस्ती ऋषींच्या पवित्र चरण सानिध्यातून आशुतोष भगवान रामेश्वराच्या पवित्र चरण सानिध्यातून हा संकल्पित असणारा अयोध्या काशी तीर्थयात्रा नाम सप्ताह यज्ञ आज अयोध्येमध्ये आपण त्याची सांगता करून पुढे काही वेळात आपण काशीकडे प्रस्थान करणार आहोत. खरं तर आपल्या संगमनेर अकोले तालुक्याच्या इतिहासातील कोरून ठेवणारी ही पर्वणी आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी निर्माण केली. आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी, नामसप्ताहाची पर्वणी निर्माण झाली, निर्माण केली. ज्यांनी निर्माण केली त्यांना मी कोट धन्यवाद देतो. माझं नाव जरी पत्रिकेमध्ये मोठेपणा दाखवून त्यांनी छापलेलं असलं तरी पण श्री हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज नवले, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य सुनीलजी महाराज मंगळापूरकर यांच्या पवित्र संकल्पनेतून हा नामयज्ञ सोहळा अयोध्ये नगरीमध्ये आपण संपन्न करत आहोत. खरं तर खूप आनंदाची ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडून गेली आहे. आपण तीर्थयात्रा करतो, देशाटन करतो, पण नामाच्या गजरे भय सुटले गळी काळ, नामाचा गजर आपण अयोध्ये नगरीमध्ये केलेला आहे. आज तुकारामाची सेना रामाच्या दरबारामध्ये गेली 5 दिवस इथे राम नामाचा जप करत आहे. वारकरी संप्रदायाची अस्मिता पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपामध्ये, मूळस्थानामध्ये खऱ्या अर्थाने इथे आपण त्याचं दर्शन घडवतोय, प्रदर्शित करतोय. अखंड आपल्या हिंदू धर्माची अस्मिता म्हणजे अयोध्या नगरी, भगवान प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम या अयोध्ये नगरीमध्ये आपण गेल्या 5 दिवसापासून स्थित आहेत. खरं तर खूप आनंदाची ही वेळ आपल्या जीवनामध्ये निर्माण केलेली आहे. खूप आनंद आहे, पण त्या आनंदामध्ये माझ्याकडे ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा, रात्री त्याची उद्घोषणा झाली, पण तरीसुद्धा मला वाटत होतं की ही सेवा रमेश महाराजांनी करावी असा माझा संकल्प होता. पण परत ती एकदा ती माझ्याकडे आली. मला राजू महाराजांनी सांगितलं की महाराज, झाले रामराज्य काय उनी आम्हासी, या अभंगावरती तुम्ही कीर्तन करा. मी तर कुठलं चिंतन केलंच नव्हतं. आमचं झालं होतं, ठरलं होतं की संध्याकाळी रमेश महाराजांचंच कीर्तन करायचं. म्हणून अभंगाची सुद्धा मला आणि शंका होती की मला पूर्ण अभंग येतो की नाही. खरं तर हा रामनवमीच्या दिवशी आपण आणि वारकरी मंडळी म्हणतो, परत योगायोग आणि त्याचा परत उद्घोषणा आपण थोडीशी या अभंगाची कमी होती. आयत्या वेळीची ही खऱ्या अर्थाने सेवा आहे. माझी नियोजित सेवा ही काशीमध्ये आहे, पण प्रासंगिक आणि यामध्ये बदल केला संयोजन मंडळीने, आणि म्हणून मी तुमच्यापुढे आजच्या 5व्या दिवसाच्या या संकीर्तन सेवेसाठी तुमच्यासमोर उभा आहे. मला खूप वेळेची मर्यादा आहे. इथे का मर्यादा पाळल्या पाहिजे? ही भूमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताची आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये या मर्यादा आपण पाळल्या पाहिजे. मर्यादा पाळल्या पाहिजे. अनेक मर्यादा आहे, मी सांगून जाईल. 1 तासभराचं कीर्तन 7:45 मला सुनील महाराजांनी परवानगी दिलेली आहे, आणि अभंग तुमच्यापुढे म्हणून दाखवलेला आहे. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. झाले रामराज्य
काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैशी. रामराज्य झालं आणि रामराज्य झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काही कमी नसतं, उणे नसतं, उणीव नसते. धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी. जर तुम्हाला रामराज्य कळत नसेल तर अनुमान प्रमाणाने धरणी ज्यावेळेस चांगली पिकते, गायी म्हशी ओळल्या जातात, खूप दूध देतात, असा सुकाळ ज्या देशामध्ये असतो, समजायचं हे रामराज्य आहे. स्वप्नामध्ये सुद्धा त्या रामराजाच्या प्रजेला डोळ्याने दुःखाचं सुद्धा दर्शन होत नाही. कळीकाळाची भीती असणाऱ्या या जीवसृष्टीमध्ये कळीकाळाला सुद्धा रामराज्याच्या या प्रजा लोकांना भीती नसते. हे कोणी दिलं सुख? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रामी सुख दितले, आम्हा ते तेने गर्भवासा, येणे जाणे खुंटले. अशा आशयाचा अभंग आज घेतलेला आहे. आज तर खरं माझ्या अंतकरणामध्ये विरह रागाची भावना निर्माण झाली आपोआप. पूर्वराग, मिलन राग आणि विरह राग. राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे राग शास्त्रीय भाषेमध्ये रागाला प्रेम म्हणतात. पण त्या प्रेमामध्ये आता बरोबर 9:30 वाजता विरह होणार आहे. आपल्याला अयोध्या नगरी सोडून काशीकडे आपलं प्रस्थान होणार आहे. मग त्याचा विरहसुद्धा माझ्या अंतकरणामध्ये आता सारखे टोचतोय. या अयोध्येतून आपण निघतोय, अयोध्येतून निघतोय. अरे रामाने 14 वर्ष वनवास ज्यावेळेस कैकई मातेने संबोधित केला, रामाला अयोध्या सोडावी लागली. राजवस्त्र अंगावरती येणार होते, रंगाचा बेरंग झाला, एक विकल्प त्याच्यामध्ये प्रवेशित झाला. राजवस्त्र येण्याच्या ऐवजी वल्कली गुंढाळावी लागली आणि भगवान प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. काही घटना असेल जरा डोळ्यापुढे आली. ज्यावेळेस भगवंत अयोध्येतून वनवासाला निघाले, समवेत माता सीता, बंधू लक्ष्मण, वनवासाला निघाले. 6 महिने चित्रकूट पर्वतावरती राहिले. तिथे भरत आला. दादा अयोध्येला चला, मागे चला दादा. कैकई वाईट आहे, माझी माता वाईट आहे, मला क्षमा करा, पण दादा तुम्ही मागे चला. ऐक भरता, मातेला दोष देऊ नको. कैकई मातेचा दोष नाही, माझं कर्म आहे रे. माझं कर्म आहे, कोणाला दोष देऊन काय उपयोग आहे. म्हणून जीवनामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवंताचं चारित्र्य समोर ठेवून आपलं आयुष्य व्यतीत करावं. कर्म जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. माय कैकयीन दोषी, दोषी न भेतात. आई दोषी नाही, तात पिता दोषी नाही. खेळ चाललासे माझ्या कर्म संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. हे गदी माडगुळकरांचे
हा गीत आहे बरं का, पण प्रसंगाला अनुरूप म्हणून मी तुमच्या पुढे म्हणून दाखवलं. दोष कोणाचा नाही. जा भरता, मागे जा तू. भरत जड पावलाने अयोध्येच्या दिशेने निघाला. ऐक, 14 वर्ष वनवास आहे. 14 वर्षाच्या वनवास संपल्यानंतर शेवटच्या दिवशी मी संध्याकाळी अयोध्येला येणार आहे. भरता जा. जड पावलाने भरत अयोध्येकडे निघाला. 14 वर्षानंतर माझा दादा येणार आहे, माझा प्रभू येणार आहे. अयोध्येत नाही गेली, अयोध्येत गेले नाही. काल आपण नंदीग्रामला गेलतो ना. हॅलो, आपण बहुतेक मंडळी नंदीग्रामला जाऊन आलो. तिथे आपण भरत कुंड पाहिलं, हनुमान भरत भेट पाहिली, ती गुंफा पाहिली. तिथे गेल्यानंतर भजन आताही चालू आहे भरताचं. भरताने जे भजन केले 14 वर्ष, सीताराम 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 राम. हे भजन काल आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं ना. प्रत्येक मंदिरामध्ये हे भजन चालू होते. हे भजन भरताच आहे, अखंड चालू आहे, अखंड. म्हणून आदर्श आपण घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत बरं का. इथून काही आदर्श आपल्याला घेऊन जायचे आहे. आपला आदर्श भगवान प्रभू रामचंद्र आहे. आपला आदर्श जगद्गुरु तुकोबार आहे. आपला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. 14 वर्ष भरत अयोध्येत नाही गेला. भरतजी नामचिंतन करीत नंदीग्रामामध्ये राहिले. प्रभूंचा 14 वर्षाचा वनवास, तो वनवास, त्याचे प्रसंग आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. 14 वर्षाच्या वनवासामध्ये सीतेचं अपहरण झालं. रावणाने सीतेचं अपहरण केलं. जटायूचा वध झाला. अशोक वाटिकेमध्ये सीतेला ठेवण्यात आलं. घमासांग युद्ध झालं. राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर रावण मारला गेला. कर्मी रावण क्षय पावला. सकाळी आम्ही काकड्यामध्ये तो अभंग घेतला. या भूमीला अनुसरून होतं. कर्म कोणाला सोडत नाही, देवाला सोडत नाही, देवाच्या बापाला सोडत नाही. तुमची आमची काय बात आहे. कर्मी रावण क्षय पावला. रावणाला मारायचं काय काम होतं? काहीच काम नव्हतं, पण कर्माने रामाला मरावं लागलं. 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला. आठवण आली, माझ्या भरताला शब्द दिलाय. 14 वर्षाचे आज शेवटचा दिवस आहे. आज जर मी गेलो नाही तर माझ्या अयोध्ये नगरीमध्ये
माझा भरत, काय अवस्था असेल त्याची, मला गेलं पाहिजे, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे मला लंकेतून. बिभीषणजीने ही गोष्ट ऐकली. चला म्हणे. बिभीषण महाराजांनी पुष्पक विमानाची योजना केली. पुष्पक विमानामध्ये भगवान प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मणजी, नळ, नीळ, जांबुवंत, अंगद, सुग्रीव ही सगळी मंडळी बसली. निघालं पुष्पक विमान. गंगेच्या तटावरती आले. गंगेच्या तटावरती आल्यानंतर भगवान म्हणतात, विमान थोडं थांबवा, इथे थांबवा. का? या गंगा नदी पार करून ज्या केवटाने मला दिली, त्यावेळेस मला त्याला काही देता आलं नाही. त्यांनी माझ्याकडून काही घेतलं पण नाही, पण त्याला शब्द दिला होता, ज्यावेळेस तुम्ही परत येणार ना प्रभू, तुम्ही परत येणार त्यावेळेस मला तुमच्या अयोध्येमध्ये मला घेऊन चला. ज्या अयोध्येने या जगाला भगवान प्रभू रामचंद्र दिले, त्या अयोध्येच्या भूमीमध्ये मला जायचंय. केवढी उत्कट भावना होती केवटाची. आणि म्हणून आपण काल प्रयागला गेलो, परवाला. त्या प्रयागामध्ये मुद्दाम होऊन होडीमध्ये आम्ही बसलो. बसल्यानंतर तिथे तो नावाडी होता. त्या नावाड्याला पाहिल्यानंतर मला केवटाची आठवण आली. त्या नावाड्याने आम्हाला त्या त्रिवेणी संगमाच्या वरती आम्हाला घेऊन गेले. त्यावेळेस मला केवटाचा प्रसंग आठवला. ही गंगा नदी पार करायची ना प्रभू, मग एका अटीवर. काय? तुमचे पाय धुवून घेण्याची जर माझ्याकडून इच्छा असेल तरच तुम्हाला ही गंगा नदी मी पार करून देणार आहे. तो खूप गोड प्रसंग आहे. आपल्याला आज तो सांगायला वेळ नाही. अनेक खऱ्या अर्थाने त्या केवट प्रकरणामध्ये खूप गोड अशा प्रकारचे प्रसंग. लक्ष्मणजी रागावली. अरे पाय धुवून घेण्याचे म्हणजे माझ्या प्रभूचे पाय एवढे अस्वच्छ काय? मला तुझ्या प्रभूचा पायाचा महिमा माहित आहे. अरे याच्या पायाचं रजक्कन दगडाला लागलं तर दगडाची स्त्री होते, माझी नाव तर लाकडाची आहे. ते गोड चिंतन आहे. हे क्लुप्ती केली केवटाने. पाय धुवून घ्या. अरे माझ्या लक्ष्मणजी म्हणतो, माझ्या शिवजीने माझ्या प्रभूचे पाय स्वतःच्या मुखकमलाने साठलेले आहे. तू काय भगवान शिवजी से ही बडा आहे की काय? केवट म्हणतो, ऐक लक्ष्मणजी, मी तुम्हाला ओळखून आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्र आहे. ही माता सीता आहे, ही लक्ष्मणजी आहे, मला चांगलं माहित आहे. पण ऐका, मैं शिवजी से बड़ा है. जिस गंगा ही शिवजी के माथे पर बहती है ना, वही गंगा मेरे पैदो तले बहती है. काय म्हणतो केवट? जी गंगा शिवजी के माथे पर बहती है, वही गंगा मेरे पैदो तले बहती है. म्हणजे गंगा भगवान शिवजीच्या जटेतून निघाली आहे. केवट म्हणतो, तीच गंगा माझ्या नाभीच्या खालून माझ्या पायाखालून वाहते. इसलिए मैं शिवजी से ही बड़ा है. पाय धुवून घेण्याची इच्छा असेल तर मी गंगा नदी पार करून देणार. मान्य केली अट. जास्त उहापोह त्या प्रसंगाचा मी करत नाही, कारण वेळेची मर्यादा आहे. म्हणून थांब, मला या केवटाला घ्यायचंय आणि सापत्नी घ्यायचंय. ज्याने मला लाकडाच्या नावेमधून गंगा पार नदी करून दिली ना, त्याच प्रभूने पुष्पक विमानात केवटाला आणि केवटाच्या पत्नीला पुष्पक विमानामध्ये बसवलं आणि अयोध्येला आणलं. हनुमानजीला सांगितलं,
जा माझ्या भरताला सांग, प्रभु आ रहे हैं, प्रभु आ रहे हैं सायंकाळ. आनंद झाला, भरताला आनंद झाला, माझा प्रभू आलाय. कौशल्य मातेला सांगितलं, माते राम येऊ राहिले. ही बातमी कौशल्य मातेच्या कानावरती गेली. गेल्यानंतर कौशल्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. का रडते माते? माझा प्रभू येतोय, माझा राम येतोय, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी. आनंद नाही झाला तुला? भरता ऐक, आज जर पिताजी दशरथ राजे असते तर केवढा आनंद पिताजींना झाला असता. मला आज त्यांची आठवण आली आणि म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी. भरतजी, बातमी अयोध्येमध्ये पसरली. भरतजी मोठ्या आनंदामध्ये जयघोष करतात, माझा प्रभू आलाय, माझा प्रभू आलाय, माझा प्रभू आलाय. अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्र आले आणि पहिल्यांदा भगवान प्रभू रामचंद्र कैकईच्या दर्शनाला गेले. ज्या कैकईने 14 वर्ष वनवास दिला, त्याच कैकईचं दर्शन प्रथम दर्शनी भगवान प्रभू रामचंद्राने घेतलं. सगळे बोलू लागले, अरे जिने वनवास दिला तिचंच प्रथम दर्शनी दर्शन घेतात प्रभू. 14 वर्ष वनवास ज्या कैकई मातेने दिला, प्रथम दर्शन घेण्याकरता प्रभू कैकई मातेच्या महालामध्ये जातात. माते दंडवत. का बरं? का कैकईच्या महालात गेले? कैकईच्या महालात या करता गेले, माझ्या कैकई मातेचे माझ्यावरती उपकार आहे. या कैकईने माझ्यावर कृपा केली नसती तर मला माझं तात स्नेह म्हणजे पितृप्रेम काय असतं हे मला कळालं नसतं. भरत महिमा मला कळाला नसता. हनुमंताचं शक्ती कळाली नसती या जगाला. माझ्या बहुबालामध्ये किती सामर्थ्य आहे, रावणाला मारण्याचं यही कळालं नसतं जगाला. सीतेचं उर्मिलेचं पातिव्रत्य पण या जगाला कळालं नसतं. आणि शत्रुत्व करूनही देवाची प्राप्ती करता येते ही जगाला कळालं नसतं. आणि म्हणून मी कैकई मातेचं या ठिकाणी प्रथम दर्शन घेतो, तिच्यामुळे मला कळलं. मुलगा मेल्यानंतर कोणता बाप मेला नाही ना मरत. मुलगा मेल्यानंतर सुद्धा एखादा बाप जीव देतो, मरत नाही. परंतु भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर अवघ्या 6 दिवसात देह ठेवणारे राजा दशरथ पुत्र योगाने गेला. हे जगाला कळलं काय असतं? समजून घ्या जरा रामायण, रामायणातले प्रसंग समजून घ्या. दशरथ राजाची भूमिका समजून घ्या. भरताचा महिमा कळाला नसता. 14 वर्ष माझा भरत सिंहासनावरती पादुका ठेवून नंदीग्रामामध्ये तप केलं. हा महिमा कधी कळाला असता? कधी कळाला असता? म्हणून प्रथम दर्शन कैकईचं घेतोय. प्रथम दर्शन मी कैकईचं घेतोय. कौशल्य मातेच्या डोळ्यात पाणी आहे. कैकईचं दर्शन घेतलं. वशिष्ठ तिथे आले. भगवान प्रभू रामचंद्रांना सिंहासनावरती बसवलं.
सिंहासनावरती बसवल्यानंतर वशिष्ठजी तिथे आले. प्रथम वशिष्ठांनी कुंकुम तिलक केलं. राज्याभिषेक केला वशिष्ठांनी रामांचा. भरत आणि शत्रुघ्न चौऱ्या ढाळीत आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न चौऱ्या ढाळत आहे आणि भरताने पाठीमागून छत्र धरलेला आहे. राम सिंहासनावरती बसले. हनुमंतराय म्हणले, तुझा आज प्रत्यक्षात भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. भरता, तू पण रडतो? भरताने असं पाठीमागे छत्र धरलं होतं. पाठीमागे छत्र धरून खाली मान घातली होती आणि ठसठसून रडत होती. हनुमानजी म्हणतात, प्रभू, भरतजी दिसत नाही. अरे काय मेरा भरत, काय मेरा भरत? ओ देखो, तुम्हारे पीछे सिंहासन के पीछे वो खड़ा है. आगे चलो भरत जी, आगे चलो. भरत म्हणतो, अरे देवाच्या समोर पापी माणसाने यायचं नसतं. देवाच्या समोर पापी माणसाने यायचं नसतं. पापी आहे म्हणून रडतोय. माझा जन्म जर झाला नसता तर माझ्या प्रभूला रामाचा वनवास घटला नसता. माझा जन्म जर झाला नसता तर पिताश्रींना वियोगाने मरावं लागलं नसतं. माझा जन्म झाला नसता तर माझ्या मातोश्रींना वैधव्य प्राप्त झालं नसतं. मी पापी आहे. कसा आहे देवाच्या समोर, कसा आहे देवाच्या समोर? भरतजी समोर येत नाही. भरतजी तुमच्या पीछे से सिंहासना के पीछे से खडे है प्रभू. काय करतोय माझा भरत? तुमच्यावरती छत्र धरलेला आहे आणि रडतोय, रडतोय तो. प्रभू म्हणतात, रडू दे त्याला. ऐकता ना तुम्ही? रडू दे त्याला, खूप रडू दे, हो दे त्याला मोकळं. माझ्या पाठीमागे छत्र घेऊन माझा भरत उभा आहे ना, म्हणून तर हा रामाचं सिंहासन अबाधित राहिला आहे, म्हणून रडू दे. भरतासारखा भाऊ जर पाठीमागे छत्र घेऊन उभा असेल तर भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, मला कसली भीती आहे, रडू दे त्याला. कुंकुम तिलक झालं. गुलाल उधळला. सगळी अयोध्येचे लोक समोर नाचत होती. गुलाल उधळत होता, गुलाल उधळत होता. तो रंग, लाल रंगाचा गुलाल पाहिल्यानंतर सीता माता उठून उभ्या राहिल्या. थांबा, गुलाल फेकू नका, गुलाल फेकू नका, थांबा. क्यों? आनंद आहे आज अयोध्येमध्ये. का गुलाल फेकायचा नाही? माते, का गुलाल फेकायचा नका? हा लाल रंग पाहिल्यानंतर मला आठवण येते ज्या वेळेस मी पंचवटीमध्ये होते आणि ज्या वेळेस माझं अपहरण झालं. मी धाय मोकळून आक्रोश करत होते, मला कुणीतरी वाचवा, मला कुणीतरी वाचवा, मला कुणीतरी वाचवा. कोणी वाचवाय नाही आलं. पण त्यावेळेस जटायू नावाचा पक्षी मला वाचवण्यासाठी समोर आला आणि त्या जटायूचं रावणाने दोन्ही पंख छाटले आणि ते पंख छाटल्यानंतर ते रक्त वाहत होतं आणि ते त्याचा रक्ताचा रंग लाल आहे. म्हणून आज मला जटायूची आठवण येते. आज मला जटायूची आठवण येते. म्हणून रंग उधळू नका, रंग उधळू नका. केवढी मोठी कृतज्ञता आहे, केवढी मोठी
भावना आहे या रामायणाच्या पाठीमाग, उधळू नका. राम सिंहासनावरती बसले आहे, आनंद झालाय सगळी. आणि आनंद झाल्यानंतर सगळी अयोध्येतली लोक, या अभंगाची सुरुवात क्रियापद नाही झाली, हे क्रियापद आहे. रंग उधळू लागले, आनंदाने जयघोष घेऊन सर्व मंडळी नाचत होती. का नाचतात, का नाचतात? तर आज आमच्याकडं राम राज्य झालंय म्हणून जयघोष करतोय, आम्ही आनंदाने नाचतोय. अभंगाचं पहिले चरण. झाले राम राज्य काय ऊने आम्हासी, झाले राम राज्य काय ऊने आम्हासी, राम राज्य काय ऊने आम्हासी, झाले राम राज्य काय ऊने आम्हासी, झाले राम राज्य काय ऊने आम्हासी, झाले राम राज्य काय ऊने झाले आम्हासी, राम राज्य काय ऊने आम्हासी, झाले राम राज्य काय ऊने आम्हासी. धरणी धरी पिके गाई वळल्या मशी, धरणी धरी पिके गाई वळल्या मशी, राम वेळोवेळा मी गाऊ ओवी, राम वेळोवेळा मी गाऊ ओवी. राम वेळो वेळा मी गाऊ गोवी, राम वेळो वेळा मी गाऊ गोवी. झाले राम राज्य आम्हा काय उने आम्हासी. मी प्रासंगिक बोलण्याचा प्रयत्न करतो बरं का, प्रसंगानुरूप बोलण्याचा मी इथे अयोध्ये नगरीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या नियमित कीर्तनासारखं मी आज बोलत नाही. आज आपण खूप पवित्र नगरीमध्ये आहे, जिथे तुकोबारायांनी रामराज्याचं वर्णन केलं. झाले राम राज्य काय उने आम्हासी. रामराज्य झाल्यानंतर काही ऊन राहत नाही. म्हणून रामराज्याला एकाच चौकनामध्ये, एकाच चौकटीमध्ये कधी बसू नका. रामराज्य म्हणजे काय? रामाचं राज्य म्हणजे काय? रामाचं राज्य म्हणजे धर्माचं राज्य आहे. रामाचं राज्य म्हणजे धर्माचं राज्य आहे. या देशाला, या राज्याला अनेक जातीपातीमध्ये तुकडे करून, समाजाचे तुकडे करणे, याला धर्म म्हणत नाहीये. माणूस म्हणून माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे याला धर्म म्हणतात. काय म्हणतात? धर्म. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं याला धर्म म्हणतात. हा धर्म खऱ्या अर्थाने रामराज्याचा आधार घेऊन आमच्या तुकोबारायांनी या समाजाला एक ब्रेन टॉनिक दिलं. खर तर ज्ञानोबारायांची आणि तुकोबारायांची धर्माची जी कल्पना आहे ती विश्वात्मक कल्पना आहे. ज्ञानोबारायांची कल्पना विश्वात्मक आहे. आपण पारायण केलं इथे 5 दिवसामध्ये पारायण केलं. आपल्या वारकरी संप्रदायाचं दर्शन इथे खऱ्या अर्थाने आपण घडवण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाची भगवी पताका आज या अयोध्या नगरीमधून आपण फडकवली. नेत्रामध्ये अशा प्रकारच्या साठवून ठेवण्याचे क्षण खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये ज्या महनीय विभूतीने निर्माण केली, मला तर खूप खूप
मनस्वी आनंद आहे, मनस्वी आनंद आहे. माझ्या पारमार्थिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत घडत आल्या मी प्रयत्नाने कधीच केल्या नाही, अनायसे माझ्याकडून घडत गेल्या. कधीच प्रयत्न केला नाही. मी कीर्तन करण्याचाही प्रयत्न केला नाही, मी भजन करण्याचाही प्रयत्न केला नाही, मी वारी करण्याचाही प्रयत्न केला नाही. कोणीतरी माझ्याकडून करून घेतलं, कोणीतरी माझ्याकडून करून घेतंय. त्या करून घेण्यामध्ये मला वाटतं कोणाचं तरी आशीर्वाद पाठीमागे आहे. राजू महाराज 2 वर्षापासून मला म्हणत होते आपण प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती सप्ताह करू. सुनील महाराज म्हणायचे तुम्ही असलं मग बरं वाटतं, तुम्ही असलं मग बरं वाटतं. हे करून घेतलं त्यांनी, मला खूप आनंद आहे. मनोहर बाबा आले, त्यांनी आज शरईमध्ये स्नान केलं, त्याचे फोटो माझ्याकडे आहे. नंदीग्रामाचे फोटो माझ्याकडे आहे, प्रयागचे फोटो माझ्याकडे आहे. अगदी पिकलेलं पान आहे, पण त्यांना खूप मनस्वी आनंद होता की मला जायचंय गड्या, अयोध्येला जायचंय मला. राम सिंहासनावर बसलेला मला पाहायचा आहे, पाहायचा आहे. 500 वर्षाच्या दीर्घ अशा प्रकारच्या प्रतीक्षेनंतर माझा प्रभू पुन्हा एकदा या अयोध्येमध्ये विराजमान झालेला आहे, तुम्हाला डोळ्याने पाहायचा आहे. आपण जेवढी मंदिरात गेलो ना, रामाच्या मंदिरात गेलो ना, राम लल्लाचं दर्शन केलं, सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. याच मातीमध्ये आमचा राम लल्ला बागडला असेल, याच मातीमध्ये बालपण, याच मातीमध्ये माझी कैकेयी माता, माझी कौशल्या माता, माझी सुमित्रा माता, माझी लक्ष्मणजी, माझे प्रभू, माझा दशरथ राजा आहे. दशरथ राजाचं हे अयोध्या नगरी, तो राजा या भूमीमध्ये, जरा विचार करा तुम्ही, या भूमीमध्ये आपण इथे आहे. इथलं माती ना माती, कण ना कण, गवत ना गवत, आपल्याला आज प्रभू रामचंद्र आहे. अशा पवित्र भूमीमध्ये आपण आलोय. इथून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरी हा बीज मंत्र घेऊन वारकरी संप्रदायाने जी गरुड झेप घेतली, त्याचं हे मूळ स्थान आहे. त्याचं काय आहे? मूळ स्थान आहे. इथे आपण परत फळली या तरुच्या शाखा, भूमीशी उतरी देखा. हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये फळाला आलाय ना. आज अकोले संगमेर तालुक्याचा वारकरी संप्रदाय आज त्याच्या मूळ स्थानाकडे डोकावून पाहतोय, मूळ स्थानाकडे डोकावून पाहतोय. आज त्याचा आनंद आहे, आपल्याला त्याचा आनंद आहे, खूप आनंद आहे. आता ही अयोध्या नगरी आपण सोडणार आहे, तासाभरामध्ये सोडणार आहे. नक्की त्याचा विरह आज 1500-2000 किलोमीटर आपण प्रवास करून आलोय. न जाणो परत येणं होतंय की नाही, न जाणो परत येणं होतंय की नाही. ही माती दर्शन नाही, ही माती मुखाने चाटावं असं वाटतंय. इथे माझ्या राम लल्लाचे या मातीला स्पर्श झाला आहे. या मातीवर माझा प्रभू, इथे त्यांनी क्रीडा केली. तिथे आपण आहे. केवढा योग आहे आपल्या जीवनामध्ये, केवढी समृद्धी आहे. खरं तर महर्षी अगस्ती ऋषी आणि आशुतोष भगवान रामेश्वर हे दंडकारण्य खरं तर प्रभूची ही कर्मभूमी आहे. आणि या कर्मभूमीतून आपण त्यांच्या जन्मभूमीमधून आलोय. जेथ लागले श्रीराम चरण, मथुरा गोकुळ वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी. जिथे जिथे रामाचे चरण लागले तिथे तिथे आपण साधना करतो ना.
केवळ रामाचे रजकरण जिथे लागले तिथे आपण साधना करतो, तिथे पूजा करतो. आज प्रत्यक्षात अयोध्येच्या भूमीमध्ये आपण जन्मभूमीमध्ये आहे, अवधपुरीमध्ये आहे. म्हणून रामाला कधी एकाच चौकटीमध्ये बसू नका. राम राज्यामध्ये धर्माचं राज्य आहे, धर्माचं राज्य आहे. अधर्माचं राज्य काय होतं? जिथे अधर्म आहे कसा ओळखायचा? जिथे माणूस माणसाकडे माणसासारखा पाहत नाही ते अधर्माचं राज्य आहे. जिथे दुष्काळ पडतो अधर्माचं राज्य आहे. जिथे शेती पिकत नाही अधर्माचं राज्य आहे. दुष्काळ पडतो म्हणजे अधर्म आहे, रामराज्य नाही. रामराज्यात कधी दुष्काळ नाही. मेघ पडो भीती, मेघ पडो भीती, हे मेघ पडो भीती, 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 मेघ पडो भीती. शिते सांडियेली सेने, शिते सांडियेली सेने, मेघ पडो भीती, मेघ पडो भीती. पिके सांडियेली क्षिती, पिके सांडियेली क्षिती, मेघ पडो भीती, मेघ पडो भीती. शिती सांडियेली शेती, मेघ पडो भीती. पाऊस पडण्याला घाबरतो. जिथे अधर्म आहे ना तिथे पाऊस पडण्याकरता घाबरतो. पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो, शेती पिकत नाही. जिथे अधर्म आहे. तुम्हाला महाभारताचा एक प्रसंग सांगतो आणि माझे कीर्तन सांगत इकडे नाही. मला खूप मर्यादा आहे म्हणून कोणताच विषय मला विस्तृतप्रमाणे तुमच्यापुढे सांगायची खूप मर्यादा आहे. फक्त मला मनस्वी आनंद आहे की या सप्ताहामध्ये कीर्तन करण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली, याचा आनंद आहे मला. सप्ताहातलं कीर्तन, सप्ताहातलं कीर्तन वेगळे, गावागावातली कीर्तन वेगळी, नदीवरले प्रवचन वेगळी आहे. पण अयोध्येतलं कीर्तन वेगळं आहे. अयोध्येतलं कीर्तन वेगळं आहे. उद्या काशीतले कीर्तन वेगळे आहे. काय भाग्य आहे सुनील महाराज, राजू महाराज. कुठल्याच गोष्टी न करता माझ्यावर काय कृपा आहे मला माहीत नाही. कुठलं सायास नाही केलं. मला माऊलीच्या दरबारात सुद्धा सेवा मिळाली.